वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आज आहे बाबाची रिटायरमेंट पार्टी. तर आज रिटायरमेंट पार्टीची आमची सगळ्यांची चालू आहे मस्त खूप छान तयारी. चला तुम्हाला दाखवूया आम्ही काय काय केलं काय काय नाही ते सगळं बघूया. सेट मस्त असणार आहे आणि छान. माझी रांगोळी बघा एकदम ट्रेडिशनल रांगोळी काढलेली आहे मी आज. रांगोळी सॉरी मेहंदी टाईप तयारीमध्ये सगळं विसरून चालले. हे आहे बाबाचं वेलकम बॅनर. किती मस्त वेलकम बॅनर बनले. आणि त्यानंतर आहे स्टेज डेकोरेशन. इथं बघा किती मस्त बॅनर बनवलेलं आहे. प्लस हे 38 नंबर काय आहे तुम्हाला वाटत असं तर 38 नंबर हे आहे की बाबांनी 38 वर्ष जॉब केलेला आहे म्हणून इथे 38 नंबर लावला आहे. त्यानंतर आम्ही इथे केलं होतं फुलांचं डेकोरेशन. तर आता हे प्रत्येक इयरमध्ये काय काय झालेलं आहे म्हणजे कोणते कोणते मेन्स फंक्शन्स आले होते किंवा न्यू फॅमिली मेंबर्स ॲड झाले हे सगळं. तर हे मस्त छान फ्लावर डेकोरेशन केलेलं आहे आणि हे फ्लावर डेकोरेशन मी केलं आहे. फार मस्त आहे आणि तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच की कोणत्या वर्षी काय होतं आणि कसं काय. तर चला हे बघूयात आपण. क्या चल रहा फोटोग्राफर इधर इधर निकालो. काय 38 वर्ष झाले गयो. मी इथे फोटो काढण्यास फुल बिझी आहे. माझं मस्त स्टेज फोटो चालू आहे. त्याच्यानंतर सगळ्या मेंबरचे फोटो काढायचं चालू आहे आणि मला फार मज्जा येते फोटोशूट करायला. आणि मी कॅमेरा कसं हँडल करायचं ते शिकली त्यामुळं तर मी खूपच जास्त खुश आहे. आणि प्लस मला फोटो काढायला फारच मज्जा येते. त्यानंतर इथे घेतोय आम्ही आता सगळे वेलकम ड्रिंक पिऊन घेऊया. नंतर करूया अजून फोटोशूट. आणि तर बघा अर्धे फॅमिली मेंबर्स आले अर्धे अजून यायचे बाकी आहेत. सगळे फॅमिली आल्यावर आपला फंक्शन स्टार्ट होणार आहे. तोपर्यंत इथे ताई काहीतरी सेट करते. ही बाबाची आहे ट्रॉफी जी की सेवानिवृत्त हा सेट करतोय गाणेच. तुम्ही कोण आहे? डीजे राहुल. मी कामगार आहे. आणि हा आहे आपला स्टेज. आणि हा आहे माझा आजचा लुक. मला कसं वाटतंय ते कमेंट करून सांगा. इथे मी आता माझं फायनल लुक दाखवते तुम्हाला म्हणजेच माझा पूर्ण आउटफिट कसा आहे काय आणि मी कशी दिसते ते पण नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांनी. तुम्हाला माझी साडी आवडली का माझा लुक आवडलं का ते कमेंट करून सांगा. आणि हा होता माझा लुक. हे इथं सगळे बाबांच्या इयर बाय इयर काय झालेलं ते सगळं केलेलं आहे. बाबासाठी आम्ही घेतलेलं बड्डे गिफ्ट. आणि हे आता चालले मेकओव्हर करायला. लवकर छान मेकओव्हर करून या. हॅलो. बाबाच्या जॉबला झालं आहे 30 इयर्स कम्प्लीट. त्यामुळे इथं 30 इयर्सची लाईटिंग लावलेली आहे. फार मस्त. हळूहळू सगळे गेस्ट येत आहे. अजून सगळे गेस्ट आलेले नाहीत. थोड्याच वेळात आपला फंक्शन स्टार्ट होईल. तुला माझा व्लॉग कसा वाटतो? अरे एकदम मस्त. फर्स्ट व्लॉग बघितला पुण्याला तुम्ही फिरायला गेले. हां तेव्हापासून मी डेली बघते दगडूशेठ हे ते असता. इथे ह्या दोघांचं काहीतरी चालू आहे सेटअप. तर करतोय अँकरिंग. डीजे आहे का? तू सगळं आहे ना फोटोग्राफर. यांचं चालू आहे सेटअप. माझं काय चालू आहे बघा. मी मस्त फिरते इकडून तिकडे व्लॉगिंग करत. बघूया आता आपलं पूर्ण फंक्शन. मला तर फार मस्त वाटतंय आणि खूप मस्त डेकोरेशनसुद्धा झाले. तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे. आणि बॅनर ते सुद्धा फार मस्त आहे. छान आहे. रेडी फोटोग्राफर निकालो फोटो. ओके न्यू फोटोग्राफर लॉन्च आहे. शूट करते पहिलं तर.
इथे आता आम्ही वेट करतोय सगळे गेस्ट कधी येतात. अर्धे गेस्ट आले, अजून थोडे गेस्ट बाकी आहे. इथं बघा एक छोटू बाळासोबत खेळते. त्यानंतर आपलं स्टार्टरसुद्धा स्टार्ट झालेलं आहे. सगळेजण स्टार्टर एन्जॉय करताय. त्यानंतर आपलं स्वागत समारंभ सुरू झालेला आहे मस्तपैकी. इथे आता बाबाची एंट्री झाली आहे. तर बाबाचा जन्म झाला होता 1967. मग त्यानंतर बाबांनी जॉईन केलं ऑफिस. मग त्यानंतर 1991ला झालं बाबाचं लग्न. त्यानंतर 1993ला राहुलचा जन्म झाला. मग त्याच्यानंतर 1996ला ताईचं. त्याच्यानंतर 2024ला त्यांचं लग्न झालं भाऊजीसोबत. आणि 2025ला माझं लग्न झालं. हे सगळे आमचे फ्लॉवर डेकोरेशनचे इयर्स होते, इम्पॉर्टन्स इयर. फार मस्त झालं आहे. त्यानंतर इथे आता आई आणि बाबाची एंट्री झाली आहे स्टेजवर आणि त्यांचा फोटोशूट चालू झाला आहे. त्यानंतर इथे ताई भाऊजी पण बसले आहे मस्तपैकी आणि आपला कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे. इथे आता आई आणि बाबाच्या जर्नीचा एक आम्ही छोटासा व्हिडिओ बनवला होता. तर हा छोटासा व्हिडिओ आता प्ले झालेला आहे. पूर्ण त्यांची जर्नी कशी होती, काय होते, त्यांचे लहानपणापासून ते आत्तापर्यंत पूर्ण फोटो सगळं फार मस्त. तर चला तुम्ही पण बघून घ्या बाबांची जर्नी. तिथं आता आम्ही सगळेजण बघतोय बाबांसाठी केलेला व्हिडिओ. तर चला लेट स्टार्ट. व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे आणि आपली सगळी पाहुणे मंडळी व्हिडिओ बघताय आता. आणि बघूयात हा व्हिडिओ त्यांना कसं वाटतं, काय वाटतं ते. इथं बाबांचा व्हिडिओ स्टार्ट झाला आहे. 58 इयर्सचा प्रवास जो की बाबांचा होता आणि फार मस्त प्रवास होता बाबांचा आणि खूप छान व्हिडिओ झालेला आहे. त्यानंतर आई बाबांचे लग्नाचे फोटो पण, तेव्हा ते किती यंग होते आणि किती मस्त त्यांचे लग्नाचे फोटो. तर ऑल फॅमिली जीवनाच्या प्रवासामध्ये जे एका शब्दामध्ये सेवानिवृत्ती शब्द जसा वापरला जातो एवढा सहज तो शब्द नाही. कारण आपण बोलण्यामध्ये तर सेवानिवृत्त हा शब्द एक अर्थात वापरला आहे, पण त्यासाठी लागलेल्या जीवनाच्या प्रवासातल्या ठेसा आहे, अनंत अडचणी आहे. तर पहिले तर सगळ्यात पहिले आई बाबांना खूप खूप शुभेच्छा. जे की तुम्ही आतापर्यंत 58 वर्ष जी सर्व्हिस दिली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचा ताण आम्ही मागच्या 5 वर्ष आधीच नेलेला आहे, म्हणून तुम्हाला ह्या पुढचाही ताण नसेल. हा तर म्हणजे सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तुम्हाला ताण नसेल. जेही तुमच्या DMIC मध्ये जाईल त्याचाही तुम्हाला ताण नसेल. हा तर माझे 2 शब्द बोलून मी थांबतो. सर्वांचं आधी तर मनापासून धन्यवाद. आवाज येतो ना मला सर? तर आलेल्या सगळ्यांचं सर्वात आधी तर सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. आणि म्हणजे तुम्ही सर्वजण भावासाठी इथं आज आले त्याबद्दल खरंच मला फार चांगलं वाटतं की हा एक आमच्यासाठी तर आजचा जो दिवस होता ते बऱ्याच दिवसापासून आम्ही असं विचार केला की आपण असं करूया रिटायरमेंट वगैरे सोहळा. पण जे आज होतं इथं ते बघून मला फार छान वाटतं आणि तुम्ही सर्वजण आले त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद. एक मला एक फक्त एवढं सांगायचं की आपल्याकडे आपण एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये एक आपली एक पॅटर्न आहे की आपण कधी व्यक्त होत नाही एकमेकांबद्दल. आणि आज मला असं वाटतंय की या व्यासपीठाचा आणि या प्लॅटफॉर्मचा यूज करून मला असं वाटतं की आज आपण व्यक्त व्हावं. आपण एकमेकांबद्दल काही बोलत नाही घरात, त्यावेळेस म्हणजे काही आपल्या भावना असतात त्या मला आज व्यक्त करण्याचं इथं एक व्यासपीठ भेटले तर मी आज इथं व्यक्त होईल. मला फक्त एवढं सांगायचं की बाबा आज रिटायर झाले, त्यांच्या काय म्हणावं प्रोफेशनल लाईफमधून रिटायर झाले, पण त्यांनी अजून सुद्धा आमच्या आयुष्यातले ते जे आयडल ते अजून त्यांच्या जबाबदारीतून मला वाटत नाही त्यांनी कधी रिटायर व्हावं आणि ते होणार नाही असे मला वाटतं. म्हणजे आमच्यासाठी तर ते प्रेरणादायक होते कधी. आणि त्यांचे जे स्वभाव, त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं तर सगळ्यांना इथं माहिती होतं की एकदम मृदूभाषी, त्यानंतर काय म्हणते प्रामाणिकपणा जो त्यांच्याकडे आहे तो मी आजपर्यंत कोणामध्ये पाहिलेला नाही. आणि आय थिंक तेच गोष्टी आमच्यात पण आलेल्या आहे की आम्ही पण आज जे आहे ते त्यांच्याकडूनच आम्ही शिकलेलो.
आणि आज बाबा तर होताच रिटायर, पण मला असं वाटतं की आई आणि मम्मी पण आज रिटायर झाली. कारण जेवढं बाबांनी त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये जे सक्सेस असेल तर त्यामागे आईचाही तेवढाच हात होता, मम्मीचा तेवढाच हात होता. आणि त्यासाठी मम्मीला पण मी आज थँक्यू म्हणाले होते. अजून एक गोष्ट म्हणजे आज आम्ही जे आहोत ते खरंच जे आहे ते जेवढं पण आहे ते सगळं आईबाबांमुळेच आहे. असं नाही की आम्ही मेहनत सगळंच करतात, पण एक जे आमच्या आतमध्ये ज्या गोष्टी आहेत, आज कोणी जर आमचं नाव घेत असेल तर त्याचं मेन कारण म्हणजे फक्त मम्मी बाबाचं. त्याच्याशिवाय आमच्यात जी काही तत्व असते ते, कारण मेहनत सगळेच करतात, पण जे एक संस्कार आहेत ते आणि धाक म्हणण्यापेक्षा त्याची रिस्पेक्ट ती असणं. आणि मला वाटत नाही की आम्ही आमच्या मुलांमध्ये किंवा कोणामध्ये या गोष्टी कधी करू शकतो. आणि केलं तर मग त्या म्हणजे आपल्या बापासारखा बाप होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. ते मला वाटत नाही की आमच्यात कोणात तेवढी ताकद आहे. आज मम्मी सोबत मला अजून एका व्यक्तीचं धन्यवाद द्यायचं. जसं मी म्हटलं की आपण व्यक्त होत नाही. मला नीताची पण तेवढंच थँक्यू म्हणा वाटतं की आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये तिनं पण जेवढं मी तिला कधी म्हणत नाही असं, पण थँक्यू तुला पण. तू पण जेवढ्या गोष्टी जेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीनं गोष्टी सांभाळून घेतल्या. म्हणजे एक मुलगी कशी असं हे पण तिने पण सांगितलं. आणि आज जो पप्पा आई बाबाचा माझा प्रवास असेल, आम्हाला बऱ्याच गोष्टीची जी कमतरता भासते ती पूर्ण करतो. आणि आमचं नशीब अजून म्हणजे जसं म्हणतात ना की चांगलं होतं, तर आम्हाला जे आमचे जोडीदार भेटले ते पण तेवढेच चांगले भेटले. मग ते विराज असो ऐश्वर्या असो, त्यांनी जेवढा आम्हाला हातभार केला ना की त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. म्हणजे थँक्यू विराज, थँक्यू ऐश्वर्या, तुम्ही पण आम्हाला आजपर्यंत एवढा जो सपोर्ट केला, ज्या गोष्टीत म्हणजे आम्हाला जसं हवं त्यापेक्षा 50 पटीने अजून तेवढं चांगलं असं म्हणावं लागेल. मला वाटतं की एवढंच जे मी काही तसं तयारी केली होती भरपूर, पण मला काही सुचलं नाही, जेवढं सुचलं मी बोललो. एक शेवटी फक्त एवढंच म्हणेल की ना कागज ना कलम ना किताब से सीखा है, ना कागज ना कलम ना किताब से सीखा है, मैंने जिंदगी का हुनर अपने बाप से सीखा है. थँक्यू. त्या अतिशय सुंदर भावना व्यक्त केल्या. आणि मला वाटतं मुलं असायला पाहिजे तर अशी, असं आपल्याला ठाम सांगता येईल की नीताताई आणि राहुल दादांसारखे मुलं आईबाबांना लाभलेली आहेत, ते सुद्धा भाग्यवान आहेत. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच आपण त्यांनी जे जे काही व्यक्त केलं आहे तशी प्रार्थना सगळेजण परमेश्वराचरणी करूयात. किती वर्ष झालं लग्नाला? 5 वर्ष. ओके, 5 वर्षांचा तुमचा अनुभव कसा आहे? आता तो शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. म्हणजे इतका चांगला आहे की इतकं वाईट आहे? चांगला म्हणावं लागतो. बरं, तुम्हाला असं वाटतंय म्हणावं लागतं, पण हे सगळेजण समोर बसले जे हसतायत ती समदुःखी आहेत, त्यांना सुद्धा मनात एक असतं आणि चांगलं म्हणावं लागतं. हो की नाही महिला मंडळ? आपल्याला किती टेन्शन असतात तरी आपल्याला हसत राहावं लागतं सगळ्यांसाठी. सो आता तुम्ही समोर उभं राहा, तिकडे तोंड करू. हा, तिकडे तोंड करू समोर. हा, आज बहिणी कशा दिसत आहेत? म्हणजे छान. बापरे, म्हणजे मला जरा प्रश्न पडला. मी इथून गेल्यानंतर भांडणं नको व्हायला याची काळजी नाही, बाबा तुम्हीच घ्या. ओके, आज त्यांनी जे काही बेअर केलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. दादांनी किती बघितलंय त्यांना हे आपण बघणार आहोत. 5 वर्ष आणि 5 प्रकार झालेल्या. सो गळ्यात किती ज्वेलरी घातली आहे बहिणींनी, गळ्यात किती ज्वेलरी घातली हे आपण विचारूया. एक मंगळसूत्र, चैन माझी काल ओढून घेतली. अजूनही नसेल छोटा मंगळसूत्र. बरोबर आहे, 3 आहे. क्या बात आहे, म्हणजे परफेक्ट लक्ष बायकोवर तुमचं. बरं, समोरचा तयार तुमच्यावर आहे. खूप छान दादा. असंच 5 वर्ष झाली अजून त्यामुळे लक्ष आहे. पुढे 10 वर्ष झाल्यानंतर पण हे लक्ष असंच असलं पाहिजे अशी आशा. आपल्या बायकोवर, आपल्या बायकोवर असंच लक्ष असतं. आता तुम्हाला यांच्यासाठी उखाणं घ्यायचंय. एवढं छान कॉम्प्लिमेंट दिलं तुम्हाला, उखाणं घ्यायचं पटकन. बरं, मला सांगा, नवलग्न झालेले कोण इथे ज्यांचं लग्न नाही झालं? हात वरती करा. कोणीच नाही असं लग्न न झालेलं? पहिलं म्हणजे किती लग्न असतात?
अच्छा, पहिलं लग्न केलं पाहिजे याचा अर्थ जरा वेगळा झाला होता. आता वहिनींकडे आपण वळूयात. उखाणा किंवा शेर किंवा मग माझ्यासोबत तुम्ही म्हणा, माझ्या मागे म्हणतात या इकडे. आपण सगळ्यांनी एक शेर म्हणूयात जो वहिनींकडनं दादांना डेडिकेट असणार आहे. तो अर्ज आहे वावा तो कीजिए. मग भांडणं मिटतात कसे? राहुल दादांनी जबाबदारी घेतली का भांडणं मिटवायची? अच्छा, मग त्यांचे भांडणं मिटतात कसे? त्यांची जबाबदारी कोणी घेतली? अक्षय दादा कुठे? त्यांना बोलवावं लागेल इथे. कुठे दादा? फिरतली आहे. येस काय तिकडे आहे ना. ओके, तुम्हाला काय वाटतं ताई? तुम्हाला जसं हिरो पाहिजे होता स्वप्नातला तसा मिळाला? त्यांचं एकदम क्लिअर आहे, त्यामुळे त्या जास्त खऱ्या वाटतायत मला बोलल्या. ओके, सो आता नवीन लग्न झालं म्हटल्यावर उखाणे तुम्ही घेतलेच असतील लग्नात, तर दोघांनाही एक उखाणे द्यायचे पटकन. हा, आठवून ठेवा. असं नाही 5च महिने झाले तुम्हाला लवकर लक्षात नाही. मग काय म्हणतात? गाणं म्हणतात त्याच्यासाठी? गाणं म्हणतात का? 2 ओळी कविता, शेर, त्यापेक्षा उखाणं सोपं आहे. ओके, तुम्हाला एक टास्क देईन मग मी, तो करावा लागेल. तुम्ही उखाणं घ्या, नाही तर तुम्हाला पण टास्क मिळेल. पाठ नाही उखाणं. ओके, चलो, यांना एक टास्क मिळणार आहे. तो टास्क देण्याआधी या जोडीकडे जाऊया. तुम्ही इकडे थांबा थोडं. या राहुल दादा, ज्यांनी खूप मेहनत केलेली आहे आजचा कार्यक्रम चांगला होण्यासाठी, बाबांच्या प्रती असलेली ही मनातली भावना एकदा जोरदार टाळा राहुल दादा आणि त्यांच्या बायकोसाठी व्हायला पाहिजे. हे सगळं फुलांचं डेकोरेशन करताना पण वहिनींचं खास लक्ष होतं की बरोबर होतंय की नाही. सो आपल्या सासऱ्यांविषयी इतकी मनातली तळमळ असणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि अशीच कायम राहावी अशी आशा करते. सो किती वर्ष झालेत लग्नाला? 1च वर्ष झाले, म्हणजे तुमचा पण नवीनच अनुभव आहे. सो काय वाटतं, कसं वाटतंय? लग्न करायला पाहिजे की नको? करून बघा एकदा आणि मग म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, मी करून पस्तावलोय, तुम्ही करून बघा. शादी का लड्डू जो खाए वो भी पछताए, जो ना खाए वो भी पछताए, असं त्यांचं म्हणणं आहे. सो ते का म्हणतात आता कळायला मला लग्न झालं. आणि ज्याला ते बघायचं असेल की असं का म्हणतात त्यांनी करून बघायचं लग्न. तुमचा काय अनुभव आहे? छान अनुभव. दादांचा स्वभाव कसा आहे? चिडतात का घरी? ओके, कधी चिडतात असं कळालंय. या चिडतात का? या नाही मध्ये खूप काही होतं. ज्या सहजतेने ते नाही म्हटले त्याच्यात आपल्याला कळालंय की भरपूर चिडचिड मुलींची होतच असते आणि एवढी सुंदर बायको मिळाली म्हटल्यावर थोडी चिडचिड सहन करावीच लागणार आहे तुम्हाला. त्यामुळे सहन करतात. ओके, चलो, उखाणं आठवतंय? एक उखाणं. वहिनी इतक्या छान दिसत आहेत, खरं तर त्यांच्या तोंडून उखाणं ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आम्ही. एका वर्षात महिने असतात 12, एका वर्षात महिने असतात 12. राहुल रावांमुळे वाढलाय जीवनाचा आनंद सारा. बात आहे, खरंच वाढलं यांचा आनंद असं वाटतंय आम्हाला, कारण दिसतायत इतक्या छान आजच्या कार्यक्रमात. सो राहुल दादा, तुम्ही पण उखाणं घेऊ शकताय. आज आहे बाबांची सेवानिवृत्ती. ऐश्वर्या माझी पत्नी आणि मी तिचा सोन्यासारखा पती. स्वतःहूनच स्वतःला सोन्यासारखं म्हटलंय, चांगलं आहे. चलो, थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. पण यांचा एक टास्क राहिलेला आहे. नाही, त्यांनी उखाणं घेतलंय, त्यांना टास्क नाहीये. चलो, यांना आपण टास्क देऊयात. समोर यायचंय. दोघांपैकी कोण करणार? कोणाला करू द्यायचं दोघांपैकी? पब्लिक डिमांड. हा, वहिनी की दादा? ओके, चल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे घरात वहिनी जास्त बोलते त्यामुळे बाहेर दादाला बोलू द्या. तुम्हाला 10 वेळेस माझ्यासोबत म्हणायचंय, चटईला टाचणी टोचली. हे 10 वेळेस म्हणायचंय कंटिन्यू. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचली टोचली, चटईला टाचली चोटली, टचईला चाटली टोचली, चटईला टाचणी तोडली, चटईला टाचणी
टोचले चटाईला टाचले चोचले चटाईला टाचले चोचले चटाईला टाचले चोचले. हो 10 वेळेस म्हणून झालंय, पण एकदम चुकीचं म्हटलेलं आहे त्यांनी, त्यामुळे अजिबात टाळ्या वाजवू नका कोणी. असं नाही म्हणतात मी जोरदार टाळ्या, कारण त्यांनी प्रयत्न केलेला आहे नक्कीच म्हणण्याचा. सो आता बहिणींना टास्क द्यायचा आहे. चालेल, यांना थोडंसं अवघड देऊयात आपण. त्याच्यामधली एक म्हण किंवा वाक्य आहे, कृतीने पुत्री कृती. सोपं आहे, तुम्ही ट्राय करून बघा. कृतीने पुत्री कृतीने पुत्री कृती. म्हणजे कृतीची मुलगी कृती असं काहीतरी अर्थ आहे. कृत्रीने पुत्री कृत्रीने पुत्री पुत्रीने कृत्री. जसं यांनी सांगितलं तसंच आहे का? चांगला अनुभव आहे. घरचे जे सांगतात की लग्न करणं गरजेचं असतं आणि वयात झालेलं लग्न कधीही चांगलं. अच्छा, घरात चांगलं असणं वेगळी गोष्ट. सगळं व्यवस्थित आहे. ओके, भांडणं होतात? नाही, अजून तर नाही झाले. खरंच नाही झालं बहिणी? किती छान. कोण समजूतदार आहे दोघांपैकी? दोन्ही पण. क्या बात आहे, दोघांची उत्तरं पण सारखीच येत आहेत. बाप रे, अँकरिंगचे धडे मी यांच्याकडनं घेतले ते मी विसरून गेले होते. चलो आता टास्क कडे जाऊयात पटकन. तुम्हाला फुगा फुगवायचा आहे, लक्ष द्यायचं आहे. तुम्ही सगळे जणांनी बघायचं की कोण जिंकणार आहे. आता हा बरोबर, यांचं बरोबर. गाठ मारायची आहे आपल्याला. ठीक आहे, चालू. यांची पण झाली असं म्हणावं लागेल. त्यांच्या वेळेत सगळं तुम्हाला करावं लागेल. चिडायचे का तरी? आयुष्यात नोकरीमध्ये जेव्हा टेन्शन असते तेव्हा थोडी घरी चिडचिड होऊ शकते. सो तुम्हाला काय वाटतं की एवढी वर्ष कशी गेली आहेत आणि त्यांनी पुढे काय करावं असं तुमची इच्छा आहे? आधी पण चांगलं गेलं, इथून पुढे पण चांगलं जाईल असं वाटतं मला. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या वहिनींसाठी वाजवूया. आणि विचार खूप छान दिसत आहे, कधीच भांडल्या नसतील असं वाटतंय. भांडायचं तुम्ही? थोडं वाटतं की चालतंच ना. आता नक्की सांगितलं की आता भांडणार नाहीये, कारण ते घरी असतात. नाही भांडणार ना? नाही भांडणार. ओके, चलो, थँक्यू सो मच. केक अनबॉक्सिंग चालू आहे, त्याच्यानंतर इथे बाबांना ओवाळायचं चालू आहे. केक अनबॉक्सिंग. हा केक आता बाबांच्या रिटायरमेंटचा आहे आणि त्याच्यावर बघा किती छान हॅप्पी रिटायरमेंट बाबा प्लस नो वर्क नो टेन्शन हॅप्पी रिटायरमेंट सगळं मेन्शन केलं आहे. तिच्या शेवटी क्लासमध्ये त्यांची आता प्रोफेशनल लाईफ संपणार आहे, ते साजरा करते. तर मी त्यांची मला मी तर म्हणते की मी खूप लकी आहे. जसे की स्पेशली नीता भाऊ आणि राहुल मामा मला खूप माया भेटते. जसं की आपण म्हणतो की मामा म्हणजे दोन आहे. मामांना नाव काय दिलेलं आहे? मामा म्हणजे मा आणि मा म्हणजे दोन आहे. तसंच मला लाडही तेवढाच भेटतो. मी लहानपणीपासून नाना वगैरेंच्या इथे रमलेली आहे. तर ती घरातली लक्ष्मी आहे, तिला असं जाऊया. तर थँक्यू नाना, तुमच्या पुढच्या लाईफसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मामांकडनंही थँक्यू. शुभेच्छा घेऊया, प्रार्थना करूया परमेश्वर असंच रक्षण करू सगळ्यांचं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही सेवानिवृत्तीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. माझ्या काळात असताना माझे काका प्रत्येक वेळेस मला सांगायचे, बेटा हे असं नाही करायचे, हे तसं नाही करायचे. मला नेहमी शिस्त लावण्याचा प्रयत्न करायचे. काका
चॉकलेट, बिस्किट, आईस्क्रीम इत्यादी गोष्टी हट्ट पूर्ण तो फक्त काका. त्यात आमचे काका म्हणजे विशेष. त्या काळी आमचे काका औरंगाबादला राहायचे, त्यामुळे आम्ही विशेष म्हणजे मी त्यांच्या यायची खूप वाट बघायचो. काका औरंगाबादहून गावी यायचे, हातात खाऊ चॉकलेट भरपूर असायची. त्या गोष्टीपेक्षा गोड असायची. त्यांच्याजवळ कधीतरी एखादी वेळेस खूप अडचण यायची, तरी माझ्या भावाने हे केलं नाही. तर त्यांनी खूप म्हणजे मुलांसाठी आणि मुलीसाठी दोघांना बी पुण्याला शिक्षणाला पाठवलं. पगार एवढी शिकली असली तरी मी त्यांनी हार मांडली नाही. आणि मुलाला IT इंजिनियर केलं, मुलीला IT इंजिनियर केलं. कधीच म्हणजे त्यांनी हार मांडून कोणत्याच गोष्टीला मागं गेली नाही. तरी मी माझे आता आपलं फंक्शन डन झालंय, सगळेजण मस्त आता जेवण करताय. त्यानंतर फोटोशूट पण चालू आहे सगळ्यांचं. खूप छान आणि मस्त झालेला आहे, सगळ्यांना फार आवडले. आणि आता चालू आहे जेवण प्लस फोटोशूट. आणि ही बघा, ही वेस्ट आहे छोटू बेबी सोबत. हाय बेबी, हाय कर. हे बघ, हे बघ. नको थोडंसं. गप्पू गप्पू. हेलो, डांस चल रहा, डांस. चलो फोटो निकालेंगे. स्पेशल गेस्ट आहे, सगळ्यात छोटे गेस्ट. आजच्या फंक्शनचे सगळ्यात स्पेशल, सगळ्यात छोटे बाळा. बाबा गेले चेंज करायला, इथं बसलेली आहे. आणि भरपूर मोठं गिफ्ट आहे. या गिफ्टमध्ये काय असेल नक्की हे सुद्धा आम्हाला बघायचंय. क्या बात है. वाव, ग्लोरियस रिटायरमेंट. या गिफ्टसाठी दादा स्वतःहून टाळ्या आलेल्या आहेत समोर. त्यामुळे अगदी सुंदर फोटो आहेत, काही क्षण आहेत जपलेले. सो गाइस, अब ये जीजू हमारे दीदी को बुके दे रहे हैं. सो गाइस, ये बुके से देखकर ये दोनों फोटो निकाल रहे हैं. आमचं फंक्शन आता डन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आणि घरी गेल्यावरती आम्ही करणार गिफ्ट अनबॉक्सिंग. तर तुम्हाला पण दाखवूया की आम्हाला आज काय काय गिफ्ट भेटले काय नाही. त्याच्यानंतर हा होता एक गिफ्ट, वॉटरफॉल गिफ्ट. फार मस्त होता, आम्ही त्याला मस्त सेट करून फार एन्जॉय केलं आहे. त्यानंतर आपले खूप सारे गिफ्ट्स आलेले होते, मग ते सगळे गिफ्ट्स पण अनबॉक्सिंग करून घेऊया. आम्ही तर सगळे गिफ्ट्स आता अनबॉक्सिंग करतो आहे. आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरात लवकर सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो किंवा मी अजून काय चेंजेस करू ते सगळे. आणि तुम्हाला इथे फ्रेम दिसतच असेल, सगळ्या देवांच्या फ्रेम आपल्याला गिफ्ट आले आहे. त्यामुळे ज्यांनी आपल्याला गिफ्ट दिले त्या सगळ्यांना थँक्यू. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.